नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण झालेल्या आठवड्यातील पूर्ण महत्त्वाचे करंट अफेअर कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे, भारत आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी 11 जुलै रोजी कोणत्या भागीदारीची घोषणा केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी. प्रश्न क्रमांक 2, NCR म्हणजे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र मधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ट्रक बस विस्थापन योजनेचा एकूण खर्च किती आहे? तर ह्या योजनेचा एकूण खर्च आहे 585 कोटी रुपये. यानंतरचा तिसरा प्रश्न आपल्यासाठी, NCR ट्रक बस विस्थापन योजनेअंतर्गत जुनी वाहने कोणत्या वाहनांनी बदलली जातील? तर तेथील जुनी वाहने ही BSVI किंवा इलेक्ट्रिक वाहने EV म्हणून बदलली जातील. आणि का बरं? तर तिथे वायू प्रदूषणाचा प्रभाव कमी व्हावा यासाठी. यानंतर प्रश्न क्रमांक 4, द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच कोणत्या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण केले? तर द्रौपदी मुर्मू यांनी 133वा इंडियन ऑइल ड्युरंट कप याचे अनावरण केले. आणि हेही लक्षात ठेवा की ड्युरंट कप हा कशासाठी म्हणजेच कोणत्या खेळासाठी आयोजित केला जातो. आणि यावरही प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आणि बऱ्याच सरळ सेवा प्रश्नामध्ये आलेले आहे की ड्युरंट कप हा कशासाठी वापरला जातो किंवा ड्युरंट कप कोणत्या खेळासाठी खेळला जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 5, जुलै 2026 मध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर येथे श्रीनिवास कुमार तुम्मला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, द व्हॉइस ऑफ जस्टिस गवई स्पीक्स या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे? लक्षात ठेवा मित्रांनो की या प्रश्नाचे उत्तर आहे प्रकाशन हे उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण यांच्या हस्ते झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 7, सर गारफिल्ड सोबर्स यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? तर ते एक क्रिकेटपटू होते आणि ते वेस्ट इंडिजचे होते. यानंतरचा प्रश्न क्रमांक 8, जुलै 2026 मध्ये अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहायता मिशन UNAMA चे नवीन प्रमुख आणि विशेष प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी राबाब फातिमा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले प्रक्षेपणास्त्र लॉन्च व्हेइकल विक्रम-1 चे यशस्वी प्रक्षेपण कोठून करण्यात आलेले आहे? तर विक्रम-1चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, महिला हॉकी विश्वकरंडक 2026चे आयोजन संयुक्तपणे कोठे केले जाणार आहे? तर हॉकी विश्वकरंडक हे बेल्जियम आणि नेदरलँड्स मिळून केले जाणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11, निवडणूक आयोगाने पहिली अखिल भारतीय मीडिया परिषद 2026 कोठे आयोजित केली आहे? तर ही निवडणूक आयोगाने केलेली पहिली परिषद नवी दिल्ली येथे आयोजित होणार आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू औष्णिक विहिरींचे दॅट इज जिओथर्मल वेल्स म्हणतात त्याला संचालन कोठे सुरू करण्यात आले आहे? तर जिओथर्मल वेल्सचे संचालन हे लडाख या प्रदेशांमध्ये करण्यात आलेले आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, बँक राष्ट्रीयकरण दिवस कधी साजरा केला गेला आहे? तर बँक हा 19 जुलै रोजी साजरा केला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील कुकरेल राखीव वन कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये भारताच्या पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिलेली आहे? तर ही नाईट सफारीला मंजुरी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे मिळालेली आहे. हे फॉरेस्ट लखनौ येथील आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 15, जुलै 2026 मध्ये राज्यातील पहिल्या अत्याधुनिक शीख संग्रहालयाची सिख म्युझियम पायाभरणी कुठे करण्यात आलेली आहे? तर पहिल्या शीख संग्रहालयाची पायाभरणी हे हरियाणामधील कुरुक्षेत्र या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स मध्ये मोठ्या राज्यांमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी राहिलेले आहे? तर
या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्समध्ये सगळ्यात अव्वल आहे गुजरात हे राज्य. हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. यानंतर जे प्रश्न आलेले आहे, जे की आहे प्रश्न क्रमांक 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23 आणि 24. हे जे प्रश्न आपल्यासमोर इथे आलेले आहे हे पुन्हा ॲड झालेले आहे. याच्यानंतर आपण लगेच पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 आहे, नवी दिल्ली येथे जयप्रकाश नारायण पब्लिक लायब्ररीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर ह्या पब्लिक लायब्ररीचे उद्घाटन हे अमित शहा यांच्या हस्ते झालेले आहे. प्रश्न क्रमांक 26, वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट WDMMA च्या 2026च्या ग्लोबल एअर पॉवर्स रँकिंगमध्ये भारतीय हवाई दलाला कोणते स्थान मिळालेले आहे? तर या इंडेक्समध्ये भारताला 3रे स्थान मिळालेले आहे. कधी कधी प्रश्न असाही येतो की WDMMA याचा फुल फॉर्म काय आहे? तर तेवढं. प्रश्न 27, एरो इंडिया 27 या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोच्या 16व्या आवृत्तीचे आयोजन कुठे केले जाईल? तर ते केले जाणार आहे मंगरूळ ह्या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे 28, अँडी बर्नहॅम हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत? तर ते युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बनणार आहेत. प्रश्न क्रमांक 29, मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर याचे उद्घाटन हे बिश्केक या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 30, अलीकडेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेल्या एस जानकी या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर एस जानकी ह्या गायकी ह्या क्षेत्राशी संबंधित होत्या. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, फलोत्पादनाच्या म्हणजेच बागवानी उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या राज्याने ॲग्रिकल्चरल लीडरशिप अवॉर्ड जिंकलेला आहे? तर हा अवॉर्ड जिंकणारं राज्य आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 32, समान नागरी कायद्यासाठी दॅट इज UCC स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याच्या अध्यक्षपदीही रंजन प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 ग्लोबल लायव्हबिलिटी इंडेक्स 2026मध्ये कोणत्या शहराला पहिले स्थान मिळाले आहे? तर ते आहे कोपनहेगन हे शहर. यानंतर प्रश्न 34, भारताने कोणत्या देशाने 2030पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर हे भारतासोबत ऑस्ट्रेलिया यांनी व्यापार दुप्पट करण्याचे उद्देश ठेवलेले आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, आंतरराष्ट्रीय शार्क जागरूकता दिवस इंटरनॅशनल शार्क अवेअरनेस डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा केला जातो 14 जुलै. असेही प्रश्न सरळ सेवेमध्ये येतात. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36, ट्रायबेक्स नावाचे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणी लॉन्च केलेले आहे? तर हे केलेलं आहे ज्युएल ओराम म्हणजे केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालय यांनी. यानंतरचा प्रश्न आहे, जुलै 2026मध्ये कोणत्या औषध कंपनीने भारतातील मधुमेह डायबिटीज रुग्णांसाठी जगातील पहिल्या आठवड्यातून एकदाच घ्यावे लागणारे बेसल इन्सुलिन्स अविकली असं त्याचं नाव आहे हे लॉन्च केलेलं आहे? तर हे लॉन्च करणारी कंपनी आहे नोवो नॉर्डिक्स आणि याच्यासाठी महत्त्वाचं हे डेन्मार्कची आहे कंपनी आणि आठवड्यातून हे इंजेक्शन हे औषध एकचदा घ्यावं लागणार आहे. त्यामुळे त्यांना रोज इंजेक्शन घ्यायचा त्रास मधुमेहाच्या व्यक्तींचा हा कमी होणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच जुलै 2026मध्ये कोणत्या देशाने भारताला 3 प्राचीन सांस्कृतिक वारसा वस्तू दॅट इज कल्चरल हेरिटेज आयटम्स परत करण्याची घोषणा केली आहे? तर ही ऑस्ट्रेलिया ह्या देशाने ही घोषणा केलेली आहे. तर ऑस्ट्रेलियाने प्रश्न क्रमांक 2, ऑस्ट्रेलियाने भारताला परत केलेल्या 3 प्राचीन वस्तूंमध्ये खालीलपैकी कोणत्या मूर्तीचा समावेश नाही? तर याच्यामध्ये त्यांनी आपल्याला परत केलेले आहे देवी भद्रकालीची कांस्य त्रिशूळ, नंदीची ग्रॅनाइट दगडाची मूर्ती आणि 6 डोके असलेल्या भगवान कार्तिकेयाची म्हणजेच मुरुगनची बेसाल्ट दगडाची मूर्ती. आणि याचं योग्य उत्तर आहे की यामध्ये भगवान शिवशंकरांची कांस्य मूर्ती समाविष्ट नाही. यानंतरचा
यावरच आधारित असलेला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. ऑस्ट्रेलियाने परत केलेल्या प्राचीन हिंदू मूर्ती प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यांमधील ऐतिहासिक मंदिरांमधून चोरीला गेलेल्या होत्या? तर ह्या तमिळनाडू येथील ऐतिहासिक मंदिरांमधून चोरी गेलेल्या वस्तू आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4. परत आणलेली 12व्या शतकातील भगवान कार्तिकेयाची म्हणजेच त्यांना साऊथमध्ये मुरुगन असंही म्हणतात, बेसाल्ट दगडाची मूर्ती प्रामुख्याने कोणत्या प्राचीन दक्षिण भारतीय साम्राज्याच्या घराण्याच्या काळातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे चोल डायनॅस्टी. कारण तमिळनाडूमध्ये बराच काळ चोल डायनॅस्टीचं घराणे चालत होते आणि त्यांनी बरेचसे बांधकामही केलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासाठी राष्ट्रीय सुकाणू समितीने दॅट इज NSC देशातील किती ITI क्लस्टर्समध्ये PM सेतू योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी दिलेली आहे? तर त्यांनी 200 ITI क्लस्टर्सला अंमलबजावणीची मंजुरी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. PM सेतू या योजनेचा पूर्ण नाव काय आहे? म्हणजेच फुल फॉर्म विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेड्स ITIs. याचा फुल फॉर्म मित्रांनो लक्षात असू द्या, कारण कुठल्याही योजनेमध्ये कुठल्याही परीक्षांमध्ये ह्या योजनांचा फुल फॉर्मही कधी विचारला जातो आणि कुठल्याही योजनेचा फुल फॉर्म करून ठेवायचा, कारण अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न PM सेतू योजना सुरुवातीला कोणत्या टप्प्यातून म्हणजे फेजमधून देशव्यापी कार्यक्रमात रूपांतरित करण्यात आलेली आहे? तर याला म्हणतात पायलट टप्पा, दॅट इज पायलट फेज असं याला नाव आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालेल्या या सांस्कृतिक देवाणघेवाणीतील भारताने चेन्नई संग्रहालयात जतन केलेले कोणते अवशेष ऑस्ट्रेलियाला परत देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर आपण ऑस्ट्रेलियन फर्स्ट नेशन्स पूर्वजांचे अवशेष हे त्यांना परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा प्रश्न 4. प्रगती या उपक्रमाचे फुल फॉर्म काय आहे? प्रमोटिंग रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर थ्रू ॲग्री एंटरप्रेन्युअरशिप अँड ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह असा प्रगती ह्या उपक्रमाचा फुल फॉर्म आहे. आणि फुल फॉर्म्स हे अतिशय महत्त्वाचे आहे, पूर्णही विचारू शकतात किंवा यातला अगदी एखादा इनिशियल घेऊन त्याच्याबद्दल पण विचारू शकतात की ॲग्री आहे की ऑल आहे असं. यानंतरचा पुढचा प्रश्न केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांनी आदिवासी कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केलेले आहे? तर त्याचं नाव आहे ट्रायबेक्स. जुलै 2026मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेदरम्यान केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांनी ट्रायबेक्स या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला आणि हा प्लॅटफॉर्म आदिवासी कला संस्कृती आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचे जतन तसेच डिजिटल शिक्षण सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. आज झालेले सर्व प्रश्न ह्या आठवड्यात झालेले आहेत. आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. धन्यवाद सर्वांना.